अभिवाचन. श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 33वी. गरिबांचे मनोरथ. भाग 1. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. गरिबांचे मनोरथ भाग 1. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी झाला नसेल. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत? रामने विचारलं. राम, आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगतो आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते रे. हे दुःख माझ्याच्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग. लहान लहान मुले जन्मली नाहीत तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही राया नाही. तेज, उत्साह कुठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटत गेले. पारतंत्र्य सर्वभक्षक आहे, सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही. शोक आहे, आनंद नाही. कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही. लोभ आहे, प्रेम नाही. पशुत्व आहे, माणुसकी नाही. अंधार आहे, उजेड नाही. अधर्म आहे, धर्म नाही. भीती आहे, निर्भयता नाही. बंधने आहेत, मोकळेपणा नाही. रूढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय करू? श्याम बोलेना. श्याम, दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे. अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे. बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक, तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. राम म्हणाला. परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी ऐट उसणी असते. मी जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला. निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजेच आस्तिक्य भाव. राम म्हणाला. परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे मला काय समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावे. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाड लावावे, रस्ता झाडावा, कोणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे, आजाऱ्याजवळ बसावे, रडणाऱ्याचे अश्रू पुसावे. 2 दिवस जगात राहणे. माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार? अरे, आपण संघटना करू, नवविचार फैलवू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझ्या तर रोम रोमी आशा नाचत आहे. राम म्हणाला. प्रार्थनेची घंटी झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे गायले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवेक्षित वेळी श्यामने जे गाणे रचले होते, परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज
कोठे त्याच्याजवळ होता. श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्व युद्धाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल, आज उड्या मारील व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी तरी काय करू. वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस, बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे, परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहिती नाही. सांगितले तर पटत नाही. वर्गातली मुले मला हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजे, आई शांतपणे म्हणाली. आई, आताशी तर 5वी इयत्ता माझी पास झाली. एवढ्यात शाळा सोडून काय करू. आज माझा काय उपयोग आहे. मला आज काय कमवता येणार आहे, असं मी आईला विचारलं. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील. तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कुठे नोकरी मिळाली तर, आई म्हणाली. आई, एव्हापासूनच का नोकरी कराव्यास लागू. या वयापासून का हा नोकरीचा भोंगा पाठीमागे का लावून घेऊ. आई, माझ्या केवढाल्या उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतावायचे, सारे मनोरथ मातीत लोटावायचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलावीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात, आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाटत. तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते. मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत, मी आईला विचारलं. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे. पित्यावर विसंबून राहावयाचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे, आई म्हणाली. आई, मी काय करू, मला मार्ग दाखव. आजपर्यंत तुम्हाला शिकविलेस, यावेळेस काय करू ते तूच सांग, मी आईला म्हटलं. आईबाप सोडून ध्रुव रानात गेला, घरदार सोडून तो वनात गेला, देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा, बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले, तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार. जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा, उपासतापास काढ, आयास सायास कर, विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद आहेत तुझ्याबरोबर. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू. आईनं स्वावलंबनाचा उपदेश केला. भाग 1 समाप्त.